ती या विभागाने घ्यावी। त्याकरता पूर्णपणे आर्थिक मदत अर्थ विभागाकडून केली जाईल आणि या करता मंत्री महोदयांना पण मी सूचना करीन की वाटल्यास माझ्या स्तरावर एक बैठक लावा, आपण एकत्र बैठक घेऊ आणि याच्यातनं काय काय त्रुटी राहतायत त्या कशा दुरुस्त करता येतील। कारण अध्यक्ष महोदय थोडासा वेळ मी जास्त घेतो, पण झोपडपट्टीमध्ये पण मोठ्या प्रमाणावर जर उदाहरणार्थ गोकुळ दूध नंबर 1 ने विकायला लागलं, अमूल दूध नंबर 1 ने विकायला लागलं की ते अमूल आणि गोकुळचेच पिशव्या तिथं तयार करतात आणि त्याच्यातच पाणी घालतात, इंजेक्शन देतात आणि ते दुधा म्हणून त्या ठिकाणी असलेही प्रकार त्या ठिकाणी चालतात। बरं, आता दुधाचे दर पण बऱ्यापैकी असल्यामुळे एक पिशवी तयार केली की त्यांना 60-70 रुपये त्या ठिकाणी मिळत असतात। अशा प्रकारची परिस्थिती आहे, परंतु ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि हे जे आजार बळावतात बच्चू कडू साहेब आपण म्हणताय त्या बहुतांशी मताशी सरकार सहमत आहे, परंतु त्याच्यातनं कडक मधले कडक भूमिका घेण्याची सरकारची निश्चितपणे तयारी आहे। यशोमती ताई, हा जो विषय डिस्कशन मध्ये आला तो अतिशय महत्त्वाचा आहे। नागपूर, अमरावती, वर्धा, मग अकोला, बुलढाणा, जालना या ठिकाणी जे काही आम्ल पदार्थ आणि जे काही मिक्स झालेले पदार्थ येतात ते मध्य प्रदेशातून त्या ट्रॅकमधनं येतात अध्यक्ष महोदय, आणि त्या ट्रॅकला थांबवणं अतिशय गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा हा जो आहे हा तिकडून येतो। आपण सगळीकडे आपण सगळ्या गोष्टी करतो पण त्याच्यावर रेस्ट्रिक्शन लागत नाही। अजितदादा, ज्या वेळेला आपण अमरावतीमध्ये आला होता त्यावेळेला देखील आम्ही हा विषय आपल्याकडे मांडला होता। प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे। त्याचा मी कंप्लीट करते अध्यक्ष महोदय, पण त्याचा पत्र निराकरण होत नाही। प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे। अध्यक्ष महोदय, सभागृहाचं कामकाज 11 वाजता सुरू झालं त्यावेळेस सन्माननीय ज्येष्ठ सभासद नाना पटोले साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता आणि कदाचित तो सभागृहातल्या अनेक सदस्यांच्या मनामध्ये पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अध्यक्ष महोदय, आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर तसंच विदर्भातील वाशिम आणि काही जवळच्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याचं प्राथमिक माहिती प्राप्त झाली। 7:14 भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर 4.5 अशी नोंदवण्यात आलेली आहे। प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा ह्या गावामध्ये आहे। सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित व वित्तहानी झाल्याची आत्ताच्या घडीपर्यंत अद्याप अशी माहिती प्राप्त झालेली नाही। मात्र अध्यक्ष महोदय, नागरिकांच्या मध्ये जरूर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तथापि सरकारच्या वतीनं मी नागरिकांना आवाहन करतो की घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहावं। तसंच गावात ज्या लोकांचे घराचे छत पत्र्याचे आहेत, आपल्याकडे ग्रामीण भागात अध्यक्ष महोदय त्या पत्र्याच्या पत्रा असतो त्याच्यावर दगड ठेवतात उडू नये म्हणून। ज्यांनी पत्रावर आधारासाठी दगड ठेवलेले आहेत त्यांनी ते दगड त्वरित काढून घ्यावेत असं आवाहन देखील आपण स्थानिक प्रशासनाकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांताला, तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत ज्या भागामध्ये हे जाणवलं तिथं, आणि प्रशासनाकडून तशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सरकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे। या घटनेची अधिकची माहिती ही स्थानिक प्रशासनाकडनं वेळोवेळी घेण्यात येते। सरकारने अतिशय गंभीरपणे या घटनेची नोंद घेतलेली आहे आणि पुढील जी काही खबरदारी घ्यायची, जी काळजी घ्यायची, जे काही उपाययोजना करायच्या ते सरकार करत आहे।